वाद वगैरे असा इश्यू नाही। ही शासकीय कार्यालयातली बैठक आहे। दरवर्षी नियमाप्रमाणे खरीप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असते। पण त्या बैठकीला सफिशियंट टाइम किंवा पूर्ण वेळ जसा दिला पाहिजे तो दिला जात नाही आणि म्हणून घाईघाईत काहीतरी मीटिंग करायची या उद्देशाने मी पालकमंत्री महोदयाला काही विषय मांडले। ते विषय मांडून झाल्यावर पुन्हा दुसरा विषय मांडायला घेतल्यावर ते म्हणले की तुम्हाला आता बोलू देता येणार नाही, जेव्हा मी बोलतो तेव्हा तुम्ही मध्ये बोलायचं नाही आणि यानंतर मी ठरवेल की पुढच्या वेळेला कुणाला या मीटिंगला बसू द्यायचं आणि कुणाला नाही। जो घटनेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेने मला जो अधिकार शासकीय बैठकीमध्ये बसायचा दिला तो काही कुठल्या पालकमंत्र्यांनी माझ्यावर उपकार केलेला असा बैठकीचा अधिकार नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला बोलू दिलं पाहिजे। मला बोलायचं काय होतं, मूळ मुद्दा हा होता की ज्या शेतकऱ्यांची मक्का 2400 रुपयाने खरेदी करायला पाहिजे ती आज 1200 रुपयाने चालली आहे। 57 लाख क्विंटल मक्का आपल्या या जिल्ह्यामध्ये उत्पन्न झाली, त्यातली अवघी 7 लाख क्विंटल मक्का सुद्धा सरकारने खरेदी केलेली नाही। कापसाच्या बाबतीत तेच आहे, सोयाबीनच्या बाबतीत तेच आहे, कांद्याच्या बाबतीत तेच आहे। अशा परिस्थितीत हमी भावाने कापूस खरेदी करावा, मक्का आणि सोयाबीन खरेदी करावं हा मुद्दा मला त्यांच्या समोर मांडायचा होता की जेणेकरून केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून आपल्याला त्याची मुदतवाढ घ्यावी आणि लाखो क्विंटलची पुन्हा एकदा आपल्याला कोठा मंजूर करून घ्यावा ही भूमिका मला मांडायची होती। पण शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा खरीपाच्या बैठकीत मला बोलू देणार असेल तर कधी बोलू देणार आहे हा प्रश्न माझ्या समोर होता आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की हा मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता आणि म्हणून मी त्यांच्याशी निश्चितच शेतकऱ्यांच्यासाठी भांडलो की नाही, तुम्ही मला जर अशा पद्धतीने माझा आवाज बंद करणार असेल शेतकऱ्याचा तर योग्य होणार नाही। मी अनेक पालकमंत्र्यांच्या हाताखाली काम केलंय। 10 वर्ष आमदार असताना प्रत्येक पालकमंत्री हे खरीपाची वेगळी बैठक दिवसभरासाठी घेऊन पूर्ण वेळ देऊन त्यांचे विषय समजून घ्यायचे, परंतु या पालकमंत्री महोदयांनी त्या शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय दिलेला नसल्यामुळं मला खऱ्या अर्थाने या बैठकीमध्ये माझे विषय मांडावे लागले आणि भांडावे लागले। ठीक आहे, थँक्यू।